हक्क अधिकार दिले नाहीत संविधानानं। मी माझ्या कम्युनिटीविषयी या लोकशाहीमध्ये मला भाषण करण्याचा किंवा विचार व्यक्त करण्याचा लिहिण्याचा अधिकार डावलला आहे का? फक्त भुजबळ साहेबांना दिला आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? काय कळती इथली समाजव्यवस्था? काय माहिती आहे हो यांना ओबीसीचं आरक्षण कशासाठी दिलं आहे हो? प्रत्येकजण पत्र काय देतात, 6 खासदार निवडून गेले, आता काय कळलं हो त्यांना? इतका मी अमित मुंडिक 5K आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके। दादा नमस्कार। नमस्ते। नमस्ते दादा, एकीकडे जरांगे पाटील म्हणत आहेत की मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही नाकावर टिचून ओबीसीमधूनच घेणार, काय सांगायले त्यांच्या या वक्तव्याबद्दल? त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार आहे, पण ही सत्यता पडताळून पाहिली पाहिजे की ते संविधानिक आहे का, कायदेशीर आहे का, आपण मागणी करतो ती बेकायदेशीर करतो आहे का, आणि आपण ज्या गोष्टीची मागणी करतो आहे ते या महाराष्ट्राच्या समाजव्यवस्थेमधल्या बलुतेदार आलोतेदार मायक्रो घटकावर परिणाम करणारी आहे का? इथल्या भटक्या विमुक्तांच्या हित आणि धोरणाविषयी जे संविधानानं जे धोरण अंगीकारलेलं आहे, कायदेशीर तरतुदी अंगीकारलेल्या आहेत, त्याच्यावर अतिक्रमण करणारे आहेत का? आणि जर त्या नसतील तर मग आपण घटना चॅलेंज करत नाही आहोत का? इथलं आरक्षण चॅलेंज करत नाही आहोत का? या लोकांचे हक्क अधिकार चॅलेंज करत नाही आहोत का? या प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडूनच मिळणार। ते काही या प्रश्नाची उत्तरं देतील हे मला नाही वाटत, पण त्यांना जे कोण फिडिंग करतं आहे त्या माणसांनी पुढे येऊन या प्रश्नाची उत्तरं द्यावीत। जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी नेत्यांचा जो बोलवता धनी आहे की ते आहेत छगन भुजबळ, काय सांगाल याबद्दल? अरे काय बोलावं, ओबीसीच्या का लक्ष्मण हाकेला काय हक्क अधिकार दिले नाहीत संविधानानं? मी माझ्या कम्युनिटीविषयी या लोकशाहीमध्ये मला भाषण करण्याचा किंवा विचार व्यक्त करण्याचा लिहिण्याचा अधिकार डावलला आहे का? फक्त भुजबळ साहेबांना दिला आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? भुजबळ साहेबांच्या भूमिकेला मी समर्थन देत असेल या लोकशाहीमध्ये, मला माझं काही म्हणणं मांडायचं असेल तर यात आम्ही कोणता गुन्हा केला का आम्ही बोलायचंच नाही असं म्हणायचं आहे का त्यांना? मग त्यांची मागणी केल्यावर आम्ही त्यावर काही बोलायचंच नाही असं त्यांना म्हणायचं आहे का? काही चाललं आहे, काही बोलतात ते। दादा, जरांगे पाटील म्हणतात की 288 आम्ही माणसं उभे करणार आणि जे उभे टाकलेले जे आता आहेत लोक तर आम्ही त्यांना पाडणार, तुम्ही पण त्यांच्यासोबतच राहणार का? निश्चित त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी सगळे लोक पाडली पाहिजेत। त्यांनी अगदी एकनाथ शिंदेपासून सुरुवात करावी, पार भुमरे साहेब, आमचे राजेश टोपे साहेब यांना पहिल्यांदा पराभूत केलं पाहिजे। काय कळतं हो यांना इथला गावगाडा? काय कळती इथली समाजव्यवस्था? काय माहिती आहे हो यांना ओबीसीचं आरक्षण कशासाठी दिलं आहे हो? प्रत्येकजण पत्र काय देतात, 6 खासदार निवडून गेले, आता काय कळलं हो त्यांना? इथला ओबीसी म्हणजे काय, इथला दीनदलित म्हणजे काय, इथल्या शेड्यूल ट्राईब्स म्हणजे काय, संविधानामध्ये सामाजिक न्यायासह समता आम्हाला राबवायची आहे हे प्रिॲम्बलमध्ये सांगितलं गेलं आहे। काय कळतं हो यांना? पाडावी सगळी 288 आमदार पाडले पाहिजेत। शुभेच्छा आहेत आम्हाला त्यांच्या। शेवटचा प्रश्न की या आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार आहे आणि तुमच्या ज्या आता समोर मीटिंग असणार आहेत तर त्यामध्ये कोणकोणते ठराव, कोणकोणते मंत्री किंवा कोणकोणते आमदार खासदार येणार आहेत? कोण येणार आहेत हे माहिती नाही, पण या महाराष्ट्रामधली संविधान मानणारी, सामाजिक न्यायाचं धोरण मानणारी, फुले शाहू आंबेडकरांचं सामाजिक न्यायाचं, समतेचं, मानवतेचं धोरण राबवणारी जी ही सिस्टीम आहे त्या सिस्टीमची आम्ही भाषा बोलत आहोत। आणि ज्या ज्या लोकांना संविधान अपेक्षित आहे, या सामाजिक न्यायाची धोरणं अपेक्षित आहेत। हजारो वर्षाचं स्पॅन एकीकडे असताना कोण जर 5-25 वर्षामध्ये यांनी खूप खाल्लं, ह्यांना दिलं, हे आता बंद झालं पाहिजे असं म्हणणारे जर लोक ही घटना चॅलेंज करत असतील तर त्या आमच्या हक्क अधिकाराच्या समर्थनार्थ आम्ही या महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं करत आहोत। आणि ज्यांना ज्यांना मान्य आहे ती लोक या आंदोलनात उतरतील, ज्यांना मान्य नाही ते त्या पक्षाच्या धोरणावर काम करतील। आम्ही ठरवू कुणाला काय करायचं आणि कुणाच्या हातामध्ये ही व्यवस्था द्यायची ते। दादा, एकीकडे जरांगे पाटील म्हणतात की 60% मराठा आहेत आणि 40% बाकी लोक आहेत, काय सांगाल याबद्दल? कुणी मोजली? जर 1931 साली इंग्रजांनी जो कास्टवाईज सेन्सस केला त्यावेळी जर ओबीसी 52% असतील तर मग ओबीसींची संख्या कमी झाली आणि त्यांची वाढली, हे कुठला जावई शोध आहे हा? कुठनं काही बोलायचं? ओबीसीची संख्या कमी झाली आणि इतरांची वाढली का? एकदा मोजा ना, इथं तुम्ही प्राणी मोजताय, जनावरं मोजताय, पक्षी मोजताय, एकदा माणसं मोजा ना, एकदा सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेले भटके विमुक्त मोजा ना, कळेल ना कुणाची संख्या किती येते। का दूर का पळताय? का मोजत का नाही? मोजा, सत्तेमध्ये तुम्ही आहात, आमदार खासदार तुमचे आहेत, मोजा ना एकदा किती ओबीसी कळेल तरी एकदा। मुख्यमंत्र्यांना काय आव्हान कराल? मुख्यमंत्र्यांना एकच आव्हान करेन की 12 करोड जनतेचे तुम्ही मुख्यमंत्री आहात। इथला दीनदलित, इथला आदिवासी, इथले भटके विमुक्त, इथले 12 बलुतेदार आलोतेदार आम्ही मतदान करत नाही तुम्हाला? आमच्या मताचा अधिकार काढून बिडून घेतला काय मुख्यमंत्र्यांनी? म्हणजे आमच्या हक्क, समस्या, आक्रोश आमचा दिसतच नाही तुम्हाला? हां, म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही शपथ घेतली राव संविधानाची,
आणि तुम्ही द्रोह करून राहिला या लोकांशी. आमचं आव्हान आहे, तुम्ही 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, त्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं संविधानाची, गोपनीयतेची, हक्काधिकारांच्या संरक्षणाची, दायित्वाची तुम्ही शपथ घेतली, त्या पद्धतीनं तुम्ही वागा, मुख्यमंत्री म्हणून वागा, हे आमचं आव्हान आहे. नक्कीच मुख्यमंत्री हे 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत, तसं त्यांनी वागलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल सोबत अमित मुंडे, पुणे.